डीसी न्यूज मराठी मी आहे आपल्या संगती दिव्या। मुंबईतील बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस असून शहरातील सार्वजनिक वाहतुकीवर त्याचा मोठा परिणाम होताना दिसत आहे। प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी बेस्ट प्रशासनाने विविध उपाययोजना सुरू केल्या। संपातील सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना तसेच वेट लीज कंत्राटदारांना एमएसएमई अर्थात महाराष्ट्र अत्यावश्यक देखभाल कार्याअंतर्गत नोटिसा बजावण्यात आल्या। दरम्यान नीट परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्या अडचणी होऊ नये यासाठी मुंबईत 63 परीक्षा केंद्रासाठी 60 अतिरिक्त बसांची विशेष व्यवस्था करण्यात आली। या बस सकाळी 9 ते दुपारी 1 आणि सायंकाळी 5 ते 7 वेळ धावणार आणि याशिवाय प्रवासी सेवेसाठी महाराष्ट्र राजमार्ग परिवहन महामंडळाकडे 100 अतिरिक्त बसांची मागणी करण्यात आली। बेस्ट प्रशासनाने स्पष्ट केलं की या संपाचा वीज पुरवठा विभागावर कोणताही परिणाम झालेला नसून सर्व अत्यावश्यक सेवा सुरळीत राहतील। प्रवाशांना सुरक्षित, अखंड आणि विश्वासार्ह सेवा देणे हीच प्रशासनाची सर्वोच्च प्राथमिकता असल्याचं बेस्टने म्हटलं। दरम्यान कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्रचा इशारा दिला। या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यास आवाहन करत कोणत्याही प्रकारच्या तोडफोडीवर कठोर कारवाईचा इशारा दिला। पाहूया प्रकरणात पुढे काय होतं। थांबूया इथेच, पाहत राहा डीसी न्यूज मराठी।